नमस्कार, मी अयोध्या बबन आंधळे, प्रभाग क्रमांक 16 मधून ओबीसी गटातून शिवसेनेची उमेदवार आहे. आजपर्यंत 20 वर्ष झालं. 2004 सालापासून मी शिवसेनेचं काम करत आहे. 2006 साली प्रमोद नाना भानगिरे हे शिवसेनाकडून नगरसेवक म्हणून उभा राहिले. त्या दिवसापासून मी आज शिवसेनेचं काम करत आहे. मला नीलमताईंनी ही पहिलं महिला आघाडीचं पद दिलं हडपसरचं, आणि नंतरही शिवसेनाचं पुणे शहराचं उपसंघटिका महिला आघाडीचं पद आहे. ते शिवसेनेचं काम करत असताना मी बचत गट चालवते. बचत गटाच्या माध्यमातून कित्येक महिलांना महानगरपालिकेचा लाभ देणं, गोरगरीब महिलांना शाळेत जाऊन मुलांना वह्या वाटप करणं, अनाथ मुलांना खाऊ वाटप करणं, आणखीन शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून सर्व शाळांना शालेय खिचडी पुरवणं. आणखी मतदारांसाठी मी आज ज्या ठिकाणी महिला व्यावसायिक म्हणून पोट भरण्यासाठी भाजी मंडई हे रोडवर बसतात ना, या महिलांना पहिलं मंडई उपलब्ध करून ठिकाणी जागा देऊन त्यांना न्याय मिळवून देणार आहे. आज कुणी बी येतं त्यांना उठवतं, कुणी बी येतं पावत्या फाडतं. त्या महिला घरी येऊन रडत बसतात, माझे काटे नेले, माझी भाजी उचलून नेली, माझ्या पाट्या नेल्या. यासाठी महिला रडतात, आमच्याकडे येतात. आम्हाला पद नसताना काहीच बोलता येत नाही, कोणाला काहीच न्याय देता येत नाही. आम्ही म्हणतो आता शिवसेनेत उतरले आपण. एकनाथ शिंदे साहेब हे गोरगरिबांना न्याय देणारे आहेत, आणि आपण त्या माध्यमातून आपण काहीतरी महिलांसाठी कुठेतरी आपण एक जागा उपलब्ध करून घेऊ. त्यासाठी माझ्या महिला भगिनी आज 1-2 महिने झाला आम्ही तिकीट नसताना फिरत होतो, आणि आज तिकीट मिळालेले 8 दिवस झालाय. ऊन ताण हे म्हणताना माझ्या संघ आज रोज 100 महिला फिरत आहेत, आणि त्यांचेही माझ्या महिला भगिनींचे उपकार आहेत. 1-2 उमेदवार फिरले म्हणून काहीच होत नसतं. आज ह्या सर्व महिला त्यांच्या हक्काच्या न्यायासाठी आपले उमेदवार निवडून यावत म्हणून रात्रंदिवस माझ्याबरोबर फिरत आहेत. कुणाची लेकरं शाळेत जातात बघत नाहीत, कोण मालक उपाशी जातात बघत नाहीत. आज पायपिटी करून ह्या सर्व महिला आमच्यासाठी झटत आहेत की आपल्या शिवसेनाचाच उमेदवार आला पाहिजे आणि आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.